आता आपण माइट या मॉडल ऑक्झिलरी विषयी माहिती घेऊया. मेचा पास्ट टेन्स माइट होतो, पण आपण जर माइट वापरलं तर ते वाक्य भूतकाळातलं आहे असं म्हणता येत नाही. तर माइट जेव्हा आपण वाक्यामध्ये वापरतो तेव्हा त्या वाक्यामध्ये वीक किंवा रिमोट पॉसिबिलिटी व्यक्त होते. वीक पॉसिबिलिटी किंवा रिमोट पॉसिबिलिटी म्हणजे नेमकं काय? तर अतिशय कमी शक्यता असते किंवा रिमोट म्हणजे फार दूरची, तर फार दूरची शक्यता तिथे असते. आता समजा आकाशात बिलकुल ढग नाही आहेत, तरी तुम्हाला म्हणायचे की आज पाऊस पडू शकतो. आता कोणी म्हणेल की आज आकाशात ढग नाही म्हणल्यानंतर पाऊस कसं काय पडेल? पण तुम्ही काय म्हणू शकता, आकाशात ढग नाही पण कदाचित वातावरणात सडन चेंज होऊ शकतो, अचानक बदल होऊ शकतो आणि कदाचित पाऊस पडू शकतो. कदाचित पाऊस पडू शकतो. हे जे कदाचित असतं तेच नेमकं माईटकडे म्हणजे बोट दाखवतं. कारण आपण जेव्हा म्हणतो इट मे रेन टुडे, मग हे वाक्य केव्हा बोलायचं असतं? जेव्हा आकाशात ढग आलेले तेव्हा तुम्ही इट मे रेन टुडे म्हणू शकता. पण जेव्हा ढगच नाहीत पण तुम्हाला असं वाटतं की तिकडे वादळ चालू आहे, कदाचित वातावरण अचानक चेंज होऊन आपल्याकडेही पाऊस पडू शकतो. तर असं जेव्हा बिलकुलच शक्यता नसते किंवा फार दूरची शक्यता असते तेव्हा या माईटचा उपयोग या वाक्यांमध्ये केला जातो. म्हणून ज्या ज्या वाक्यामध्ये माईट असतं त्या वाक्यामधून वीक पॉसिबिलिटी किंवा रिमोट पॉसिबिलिटी व्यक्त होत असते. आणि एक्झाममध्ये असेच वाक्य येतात. वाक्य दिलं जातं आणि विचारलं जातं की हे वाक्य खालीलपैकी काय व्यक्त करतं? स्ट्रॉंग पॉसिबिलिटी, वीक पॉसिबिलिटी, परमिशन, गुड विशेष वगैरे वगैरे असे 4-5 ऑप्शन असतात. मग आपल्याला हे वाक्य वाचल्यानंतर लगेच कळायला पाहिजे की इथं नेमकं काय आहे. खूप दूरची शक्यता आहे का, खूप स्ट्रॉंग म्हणजे खूप दाट शक्यता आहे का, परमिशन दिली गेलेली आहे कोणाला, का अजून काही गुड विशेष किंवा कर्स शाप वगैरे व्यक्त केलेले आहेत, हे आपण त्या वाक्यानुसार पाहायला पाहिजे. आता इथं फर्स्ट सेंटेन्स काय म्हणतं बघा, ही माइट विन ए लॉटरी वन डे. एक दिवस त्याला लॉटरी लागू शकेल किंवा लागेल. म्हणजे आता सहसा आपल्याला माहिती आहे आपण कितीही लॉटऱ्या खरेदी केल्या तर एकही लॉटरी लागत नसते. तर लॉटरी लागणे ही फार दूरची शक्यता असते. मग अशा वाक्यात तुम्ही माइट वापरायला पाहिजे. ही माइट विन ए लॉटरी वन डे. एक दिवस त्याला लॉटरी लागू शकते. तर अशा अशक्यप्राय गोष्टीसाठी, पॉसिबिलिटीसाठी ही माइट वापरली जाते. त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स पहा, यू माइट गेट अ जॉब आफ्टर ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन नंतर तुला एखादा जॉब मिळू शकतो. आता जनरली नुसत्या ग्रॅज्युएशनवर जॉब मिळतच नाही, आपल्याला माहिती आहे. काही ना काहीतरी करावं लागतं, स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात वगैरे वगैरे आणि मग कुठे जाऊन जॉब मिळतो. तर इथे हेच सांगितलेलं आहे की ग्रॅज्युएशन नंतर कदाचित तुला जॉब मिळू शकेल. कदाचित असतं ते, म्हणजे इथं काही स्ट्रॉंग पॉसिबिलिटी नाही. ग्रॅज्युएशन झालं आणि लगेच नोकरी लागली असं कधीच होत नाही. तर ही फार दूरची शक्यता आहे जॉब लागण्याची ग्रॅज्युएशन नंतर. तरी म्हणून इथं माइटचा वापर या वाक्यामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर थर्ड सेंटेन्स नीट बघा, यू आर टू लेट. तुला फार उशीर झालेला आहे. यू माइट बी अलाउड टू एंटर द एक्झाम हॉल. आता परीक्षा चालू झालेली आहे आणि तुम्हाला खूप उशीर झालाय. समजा परीक्षा 10ला चालू झाली आणि तुम्ही पोहोचले 10:30ला सेंटरवर किंवा हॉलवर. तर आता तुम्हाला सुद्धा माहिती असतं की आता आपल्याला परीक्षा हॉलमध्ये म्हणजे प्रवेश मिळतो की नाही याच्याबद्दल डाऊट असतो मनामध्ये. पण तरीसुद्धा एखादा व्यक्ती म्हणू शकतो तुम्हाला यू माइट बी अलाउड. कदाचित तुला परवानगी मिळू शकेल, काही सांगता येत नाही. समजा जर तो हॉलवर एक्झामिनर जो इन्व्हिजिलेटर आहे तो जर चांगला असेल तर तो तुझा विचार करू शकतो आणि तुला प्रवेश देऊ शकतो कदाचित. कारण अर्धा तास उशीर झाल्यावर कोणाला एंट्री नसते, पण कदाचित तुला प्रवेश दिला जाऊ शकतो. तर हे जे कदाचित म्हणजे फार दूरची शक्यता, फार कमी शक्यता या वाक्यात या माइटनं दर्शवलेली आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये जिथे त्या घटना घडणं अतिशय दुर्मिळ आहे अशा ठिकाणीच माइटचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पहा, आय माइट सर्वाइव्ह आफ्टर द थर्ड वर्ल्ड वॉर.
आता मला सांगा की तिसरं महायुद्ध झालं, सगळे देश त्याच्यामध्ये ओढले गेले आणि सगळ्यांनीच अणुबॉम्बचा वापर केला, तर मला तरी वाटत नाही की कोणी जिवंत राहील. पण तरी सुद्धा मी म्हणतोय की आय माईट सर्वाईव्ह, कदाचित मी जिवंत राहील थर्ड वर्ल्ड वॉर नंतर. म्हणजे जिवंत राहण्याची शक्यताच नाही, तरी सुद्धा मी व्यक्त करतोय माझी इच्छा की आय माईट सर्वाईव्ह आफ्टर द थर्ड वर्ल्ड वॉर. तर इथं सुद्धा अतिशय दुर्मिळ किंवा लांबची शक्यता व्यक्त केलेली आहे. तर अशा प्रकारे माईट हे वीक पॉसिबिलिटी, हे शब्द लक्षात ठेवा, वीक पॉसिबिलिटी किंवा रिमोट पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी या माईटचा वापर केला जातो. त्याच्यानंतर अजून कशासाठी केला जातो? परमिशन. परमिशन म्हणजे काय? परवानगी. तुम्हाला परवानगी द्यायची असेल एखाद्याला किंवा एखाद्याकडून परवानगी मिळवायची असेल, मागायची असेल, तर तुम्ही माईट वापरू शकता. आपण याच्या आधी पाहिलंय की मे हे सुद्धा परवानगी घेण्यासाठी वापरलं जातं. कारण एखादा विद्यार्थी जेव्हा क्लासमध्ये येतो तेव्हा येताना तो काय म्हणतो? मे आय कम इन सर. हे वाक्य सरस आपल्या कानावर पडतं. मे आय कम इन, मे आय गो आउट, मे आय गो टू टॉयलेट वगैरे वगैरे. हे वाक्य सर्रास वापरले जातात परवानगी मागण्यासाठी. पण याच्याही पेक्षा जास्त नम्र होऊन जर परवानगी मागायची असेल तर मेच्या ऐवजी त्या वाक्यात माईटचा वापर केला जातो. तुम्ही मे आय कम इन सर म्हणण्याच्या ऐवजी माईट आय कम इन सर असं जर म्हणले तर त्या सरलाही कळेल हा फारच नम्रतेनं बोलतोय किंवा फारच नम्र अशी परवानगी त्यानं मागितलेली आहे. तर माईट जेव्हा आपण परवानगी मागताना वाक्यात वापरतो तेव्हा ती अतिशय नम्र अशी परवानगी असते मागितलेली. तर इथं परवानगी दिलेली आहे, यू माईट गो नाऊ. आता तो जाऊ शकतोस, म्हणजे देणाऱ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये नम्रता टाकलेली आहे त्या वाक्यामध्ये. यू माईट गो नाऊ. त्याच्यानंतर यू माईट कम इन. आता तो जर म्हणला माईट आय कम इन सर, तर सरही ते तेवढेच नम्रतेने त्याला म्हणतात की यू माईट कम इन, तो आत येऊ शकतो. त्याच्यानंतर थर्ड सेंटेन्स पहा, माईट आय बॉरो युअर बुक. मी तुझं पुस्तक उसनं नेऊ शकतो का? तर याच्यामध्ये सुद्धा ही एक प्रकारची रिक्वेस्ट सुद्धा आहे आणि परवानगी सुद्धा आहे आणि याच्यामध्ये अतिशय नम्रता भरलेली आहे. माईट आय बॉरो युअर बुक, मी तुझं पुस्तक नेऊ शकतो का? त्याच्यानंतर फोर्थ सेंटेन्स पहा, माईट आय सीट हिअर. मी इथं बसू शकतो का? आता समजा तुम्ही बसमध्ये चढले आणि तुम्ही पाहिले की बस फुल आहे, तरी सुद्धा आता तुम्हाला उभं राहून राहून पाय दुखायला लागलेत, तर जिथे दोन व्यक्ती बसलेले आहेत ते थोडेसे वीक आहेत अंगानं आणि तुम्हाला कळतंय की आता आपण तिसरा इथं कॉर्नरवर बसू शकतो. खरं पाहिलं तर दोन व्यक्ती बसल्यावर तिसऱ्याला अलाउड नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही काय परवानगी मागू शकता किंवा त्याला रिक्वेस्ट करू शकता. माईट आय सीट हिअर ऑन द कॉर्नर. मी इथं कॉर्नरवर बसू शकतो का? तुमची परवानगी असेल तर. तर एवढ्या नम्रतेने आपण त्यांची परवानगी मागायला पाहिजे अशा वेळेस. त्याच्यानंतर पहा फिफ्थ सेंटेन्स, माईट आय यूज युअर सेलफोन टू मेक अ कॉल. एक कॉल करण्यासाठी मी तुझा सेलफोन वापरू शकतो का? ही सुद्धा परवानगी मागितलेली आहे. तर परवानगी देणे आणि घेणे या गोष्टींसाठी माईटचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे वीक पॉसिबिलिटी किंवा रिमोट पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी सुद्धा माईटचा वापर केला जातो. आता आपण वूड हे मॉडल ऑक्झिलरी बघूया, त्याचे वापर कसे केले जातात. आता वूड ही जी क्रियापद आहे विलचा पास्ट टेन्स म्हणून याचा वापर केला जातो. पण या व्यतिरिक्त त्याचे अजून काही उपयोग आहेत. ते म्हणजे पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे नम्र विनंती व्यक्त करण्यासाठी या वूडचा वापर केला जातो. जर प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात वूड यूने चालू झाली, म्हणजे वूड यूने सुरू केला आपण प्रश्न, तर तो प्रश्न नम्र विनंती म्हणजे पोलाइट रिक्वेस्ट व्यक्त करत असतो. आपण विल यू न सुद्धा हा प्रश्न चालू करू शकतो. विल यू ओपन द डोअर, कृपया तू दरवाजा उघडशील का? ह्या विल यूच्या ऐवजी आपण वुड यू सुद्धा वापरू शकतो. मग फरक काय?
विल यू ओपन द डोअर आणि वुड यू ओपन द डोअर या दोघांमध्ये फरक काय आहे? तर या दोघांमध्ये नम्रतेचा फरक आहे. विल यू ही सुद्धा पोलाइट रिक्वेस्ट आहे आणि वुड यू ही सुद्धा पोलाइट रिक्वेस्ट आहे. फक्त वुड यू ही मोर पोलाइट आहे, जास्त नम्रता त्याद्वारे व्यक्त केली जाते. म्हणून पुष्कळ लोक विल यूच्या ऐवजी वुड यू वापरणं प्रेफर करतात. तर पोलाइट रिक्वेस्ट मध्ये आपण वाक्य बघूया. वुड यू लेंड मी 1000 रुपीज प्लीज? कृपया तू मला 1000 रुपये उसने देशील का? तर ही अतिशय नम्रतेने केलेली विनंती आहे समोरच्या व्यक्तीला की तू मला 1000 रुपये उसने देशील का? ह्या वुडच्या ऐवजी आपण कुड सुद्धा वापरू शकतो. तुम्हाला जर अजून नम्र व्हायचं असेल तर तुम्ही त्या वाक्यात वुडच्या ऐवजी कुड COULD वापरू शकता. म्हणजे विल यू, वुड यू, कुड यू यांनी जर तुम्ही प्रश्न सुरू केला तर तो प्रश्न पोलाइट रिक्वेस्टच व्यक्त करत असतो. फक्त ती पोलाइटनेस जी आहे, नम्रता जी आहे ती वाढत जात असते. पहा सेकंड सेंटेन्स पहा. वुड यू गिव्ह मी युअर सेलफोन टू मेक अ कॉल? तू मला एक कॉल करण्यासाठी तुझा सेलफोन देशील का? अतिशय नम्र होऊन विचारलेलं आहे ते. तर वुड यू शोज पोलाइट रिक्वेस्ट इन द सेंटेन्स. त्याच्यानंतर वुड यू शट द विंडो? तू विंडो म्हणजे खिडकी बंद करशील का? तर इथं सुद्धा पोलाइटनेसचा वापर केलेला आहे वाक्यामध्ये. चौथं वाक्य पहा. वुड यू ब्रिंग फ्रुट्स फ्रॉम द मार्केट फॉर मी? तू माझ्यासाठी मार्केटमधून फ्रुट्स घेऊन येशील का? तर इथं सुद्धा वुड यू हे काय दर्शवतं? पोलाइट रिक्वेस्ट दर्शवतं. तर पोलाइट रिक्वेस्ट प्रत्येक वाक्य हे प्रश्नार्थक आहे, व्हर्बल क्वेश्चन आहे, वुड न सुरू झालेला प्रश्न आहे. तर असा वुड यू ने म्हणजे वुड या मॉडल ऑक्झिलरीने सुरू झालेल्या प्रश्नामधून काय व्यक्त होत असतं? पोलाइट रिक्वेस्ट, नम्र विनंती व्यक्त होत असते. ठीक आहे. अजून काय होतं पहा. वुड यू न आपण अजून प्रश्न चालू केला तर वुड यू न पोलाइट इन्व्हिटेशन सुद्धा व्यक्त केलं जातं. इन्व्हिटेशन निमंत्रण. आता एखाद्याला तुम्हाला जेवायला, आता तुम्ही डब्बा आणलाय आणि तुम्हाला एखाद्याला रिक्वेस्ट करायची किंवा इन्व्हिटेशन द्यायचे पोलाइट अतिशय, जेवशील का रे? जेवतोस का रे माझ्यासोबत? तर हे कसं विचारायचं? वुड यू हॅव लंच विथ मी? माझ्यासोबत लंच करशील का रे? तर वुड यू हॅव लंच विथ मी. तर हे इन्व्हिटेशन आहे. ठीक आहे, रिक्वेस्ट नाही आहे. आपण त्याला लंचचं निमंत्रण म्हणजे आमंत्रण देतोय. तर हे इन्व्हिटेशन कसं आहे? आपलं पोलाइट आहे. आपण जर म्हटलं हॅव लंच विथ मी, माझ्यासोबत लंच कर, ही काही इन्व्हिटेशन नाही. नम्र तर बिलकुलच नाही. नम्र इन्व्हिटेशन कसं असेल? वुड यू हॅव लंच. तुम्ही नुसतं हॅव लंच विथ मी, माझ्यासोबत लंच कर असं म्हणलं तर तू म्हणेल नाही माझं झाली काय. पण तुम्ही जर वुड यू जर वापरलं तर त्याला जरी म्हणजे भूक नसली तरी थोडंफार तो तुमच्यासोबत खाईल, एवढं ते नम्र आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वुड यू टेक टी? तू चहा घेशील का? तर हे सुद्धा चहा घेण्याचं एक निमंत्रणच आहे. तर पोलाइट इन्व्हिटेशन व्यक्त करण्यासाठी सुद्धा या वुड यू प्रश्नाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर विश. विश म्हणजे काय? इच्छा. आपण जेव्हा इच्छा व्यक्त करतो तर त्या इच्छा आपण कशा व्यक्त करतो? आय विश आय वेअर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आय विश आय हॅड 1 crore रुपीज. माझ्याजवळ 1 crore रुपये असले असते तर मी भारताचा पंतप्रधान झालो असतो. तर ह्या आपण इच्छा व्यक्त करतोय. तर इथं सुद्धा इच्छा कशी व्यक्त केलेली आहे पहा. इच्छा व्यक्त करण्यासाठी वाक्याची सुरुवात वुड दॅट न केली जाते. वुड दॅट. वुड दॅट शी वेअर माय गर्लफ्रेंड. ती जर माझी गर्लफ्रेंड असली असती तर एखादी सुंदर मुलगी तुम्हाला आतमधून खूप वाटते की ती आपली गर्लफ्रेंड असायला पाहिजे. तर तुम्ही तुमची इच्छा कशी व्यक्त केलेली आहे? वुड दॅट शी वेअर माय गर्लफ्रेंड. ती जर माझी गर्लफ्रेंड असली असती तर. त्याच्यानंतर पहा सेकंड सेंटेन्स. वुड दॅट आय हॅड गॉट अ गव्हर्नमेंट जॉब.
मला जर गव्हर्नमेंट जॉब मिळाला असता तर इथे सुद्धा एक इच्छाच व्यक्त केलेली आहे. तर लक्षात ठेवा, जर वाक्याची सुरुवात वुड दॅट न झालेली असेल तर ते वाक्य हा जो कर्ता आहे किंवा जो कोणी बोलतोय तो त्याची इच्छा व्यक्त करत असतो. स्ट्रॉंग डिझायर, पहा नुसती विश नाही तर ही कशी असते, अतिशय तीव्र अशी डिझायर, इच्छा असते. ही स्ट्रॉंग डिझायर किंवा विश व्यक्त करण्यासाठी वुड दॅटचा वापर केला जात असतो. त्याच्यानंतर वुडचा वापर पास्ट हॅबिट साठी सुद्धा केला जातो. म्हणजे भूतकाळातली सवय एखादी, परंतु ती सवय आता तुटलेली आहे, मोडलेली आहे, आता ती सवय नाही, अशा सध्या अस्तित्वात नसलेल्या पण भूतकाळात असलेल्या सवयीसाठी हे वुड वापरलं जातं. कधी कधी हे वुड पास्ट रेग्युलर ॲक्टिव्हिटी, म्हणजे भूतकाळात तुम्ही नेहमी ते काम करत असले, ती क्रिया करत असले, पण आज सध्या वर्तमान काळात ते काम बंद पडलेले, ती क्रिया बंद पडलेली, सध्या करत नाही, अशा भूतकाळातल्या सवयीसाठी किंवा भूतकाळातल्या नियमितपणे केल्या गेलेल्या क्रियेसाठी हे वुड आपण वाक्यात वापरू शकतो. आता वाक्य पहा, शी वुड वॉच सिरियल आफ्टर सिरियल बिफोर हर मॅरेज. ती तिच्या लग्नाच्या आधी सिरियल मागून सिरियल पाहत बसत असे. म्हणजे एकदा टी व्ही समोर बसली की एक झाली की दुसरं सिरियल, दुसरं झाली की तिसरं सिरियल, असा सिरियल मागून सिरियल, तिला बोलायला कोणीच नव्हती, ती आपली पाहत बसायची. पण लग्न झाल्यानंतर मात्र हे सगळं बंद पडलं. म्हणजे लग्नाच्या अगोदरची हॅबिट तिची काय होती, ती सिरियल मागून सिरियल बघत असे. मग सिरियल मागून सिरियल बघत असे म्हटल्यावर आज ती काम करत नाही, ती सवय तिची मोडलेली आहे. तर भूतकाळातली सवय, भूतकाळातली रेग्युलर ॲक्टिव्हिटी व्यक्त करण्यासाठी या वुडचा वापर केला जातो. दुसरं वाक्य पहा, आय वुड गेट अप ॲट 4 AM व्हेन आय वॉज इन द 12th स्टँडर्ड. जेव्हा मी 12वीला होतो ना, तेव्हा मी सकाळी 4 वाजता उठायचो. ही काय होती, ही माझी सवय होती. जेव्हा 12वीला होतो तेव्हा मी 4 वाजता उठायचो. म्हणजे याचा अर्थ आहे आता उठत नाही हा 4 वाजता. त्यावेळेस त्या वर्षी पूर्ण वर्षभर तो 4 वाजता उठून अभ्यास करत असेल. तर भूतकाळातली सवय, भूतकाळातली रेग्युलर ॲक्टिव्हिटी व्यक्त करण्यासाठी ह्या वुडचा वापर केला जात असतो. तर अशा प्रकारे हे वुड पोलाइट रिक्वेस्ट, पोलाइट इन्व्हिटेशन, स्ट्रॉंग डिझायर किंवा विश म्हणू शकता, आणि पास्ट हॅबिट या गोष्टी व्यक्त करण्यासाठी वुड वापरले जाते. आता आपण कुड ह्या मॉडल ऑक्झिलरी विषयी माहिती घेऊया. कुड हे जे क्रियापद आहे हे कॅनचा पास्ट टेन्स म्हणून ओळखलं जातं आणि कॅनचा पास्ट टेन्स म्हणून सुद्धा हे वापरलं जातं. परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा त्याचे अजून काही उपयोग आहेत. तर त्याच्यापैकी कुडचा पहिला उपयोग आहे पोलाइट रिक्वेस्ट, नम्र विनंती. जर एखाद्याला अतिशय नम्र अशी विनंती करायची असेल, नम्रतेने विनंती करायची असेल, तर कुड यूने सुरू होणाऱ्या व्हर्बल क्वेश्चनचा वापर केला जातो. कुड यू लेंड मी 1000 रुपीज. तू मला 1000 रुपये उसने देऊ शकशील का. लेंड म्हणजे काय, उसने देणे. तू मला 1000 रुपये उसने देऊ शकशील का. विल यू न प्रश्न विचारला, वुड यू न प्रश्न विचारला तर त्याचा अर्थ देशील का असा होतो. त्यासुद्धा पोलाइट रिक्वेस्टच आहे. विल यू लेंड मी 1000 रुपीज, वुड यू लेंड मी 1000 रुपीज. तर ह्या सुद्धा पोलाइट रिक्वेस्टच आहेत. फक्त विल पेक्षा वुड जास्त नम्र आहे, जास्त पोलाइट आहे, मोर पोलाइट आहे. वुड पेक्षाही जास्त किंवा मोर पोलाइट कुड आहे. कुड यू ची रिक्वेस्ट आहे. तर कुड यू लेंड मी 1000 रुपीज, कुड यू ड्रॉप मी टू द स्टेशन ऑन युअर बाईक. तू मला तुझ्या बाईकवर स्टेशनला ड्रॉप करू शकशील का, स्टेशनला सोडू शकशील का, असं या व्यक्तीला रिक्वेस्ट केलेली आहे. कुड यू ड्रॉप मी टू द स्टेशन ऑन युअर बाईक. त्याचप्रमाणे कुड यू
switch, could you switch on the AC? It is getting too hot, very hot. फारच गरमी होत आहे. तो AC करू शकशील का? Could you switch on the AC? तर तिथे प्रत्येक वाक्यामध्ये वाक्य could you न सुरू झालेलं आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे आणि हे प्रत्येक वाक्य समोरच्या व्यक्तीला नम्र अशी विनंती करत आहे. तर पोलाइट रिक्वेस्ट नंतर पास्ट ॲबिलिटी. पास्ट म्हणजे भूतकाळ, ॲबिलिटी म्हणजे क्षमता. भूतकाळातली क्षमता व्यक्त करण्यासाठी सुद्धा कुडचा उपयोग केला जातो. आता आपली आजची क्षमता जी असेल, आजची क्षमता आपल्यामध्ये जी असते ती आपण कॅन न व्यक्त करतो. मी इंग्रजी न अडखळता बोलू शकतो, ही माझी क्षमता आहे. आय कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. तर ही क्षमता आहे. माय फादर कॅन स्पीक 4 लँग्वेजेस. माझे वडील 4 लँग्वेजेस बोलू शकतात, त्यांच्यामध्ये तेवढी ॲबिलिटी आहे. तर पर्सनची ॲबिलिटी, व्यक्तीची क्षमता व्यक्त करण्यासाठी कॅन वापरलं जातं. पण ती कोणती क्षमता असते? प्रेझेंट, वर्तमान काळातली क्षमता असते. आपण वाक्य पाहिलं, सलमान खान कॅन फाईट 50 पीपल ॲट अ टाइम. सलमान खान एकाच वेळी 50 लोकांशी फाईट करू शकतो. ती त्याच्यामध्ये क्षमता आहे पिक्चरमधली. पण इथे पास्ट ॲबिलिटी म्हणजे भूतकाळातली क्षमता, म्हणजे भूतकाळात ती क्षमता होती पण आता नाही. आता एखादा माणूस म्हातारा झालेला आहे, पैलवान. तो पैलवान आहे म्हणजे तो त्याच्या तारुण्यामध्ये पैलवानकी करत होता. मग त्यावेळेस तो एकाच वेळेस 10-10 लोकांशी फाईट करत होता, 10-10 लोकांना मारत होता. पण आता नाही, आता तो म्हातारा झालाय. मग त्याची भूतकाळातली जी क्षमता आहे ती आपण कशी सांगू शकतो? ही कुड फाईट विथ 10 पीपल ॲट अ टाइम इन हिज यूथ. त्याच्या तारुण्यामध्ये तो 10-10 लोकांशी ॲट अ टाइम फाईट करू शकत होता. तर भूतकाळातली क्षमता दर्शवण्यासाठी या कुडचा वापर केला जातो. पहिलं वाक्य काय म्हणतो? व्हेन आय वॉज यंग, जेव्हा मी तरुण होतो किंवा जेव्हा मी लहान होतो, आय कुड क्लाइंब एनी ट्री. मी कोणत्याही झाडावर चढू शकत होतो. म्हणजे एवढा चपळ होतो मी की कोणतेही किती उंच असलं तरी त्या झाडावर मी चढू शकत होतो. धिस सेंटेन्स शोज द ॲबिलिटी ऑफ ए पर्सन इन हिज यूथ ऑर इन हिज पास्ट. त्याच्या पास्टमध्ये, त्याच्या भूतकाळामध्ये तो काय करू शकत होता, त्याच्यामध्ये काय ॲबिलिटी होती हे दर्शवणारे हे वाक्य आहे. नंबर 3 पहा, शी कुड डान्स परफेक्टली बिफोर हर ॲक्सिडेंट. तिच्या ॲक्सिडेंटच्या अगोदर ती अतिशय परफेक्टपणे डान्स करत होती. पण ॲक्सिडेंट झाला, पायाला वगैरे मार लागला असेल कुठेतरी काहीतरी आणि आधू झालेली असेल ती, त्याच्यामुळे आता ती डान्स करू शकत नाही. पण ॲक्सिडेंटच्या अगोदर ती परफेक्टली डान्स करू शकत होती. तर ही सुद्धा तिची भूतकाळातली ॲबिलिटी आहे. ॲक्सिडेंट व्हायच्या अगोदरची क्षमता, जी आता क्षमता उरली नाही. ठीक आहे. आता पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. तर कुडनं शक्यता दर्शवली जाते. याच्या आधी आपण पाहिले मे पॉसिबिलिटी दर्शवतो, माईट हे सुद्धा पॉसिबिलिटी दर्शवतं, तसं कुड हे सुद्धा पॉसिबिलिटी दर्शवतं. पण मे हे थोडीशी स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असते, माईटची थोडीशी वीक असते आणि कुडची त्याच्यापेक्षा वीक असते. तर एक्स्ट्रीमली वीक म्हणजे अतिशय कमी अशी शक्यता या कुडनं व्यक्त केली जाते. पहा इथे, ही कुड हेल्प यू इन दिस केस. तो तुला या केसमध्ये मदत करू शकेल. मदत करू शकेल म्हणजे सांगणारा जो व्यक्ती आहे तो म्हणतो तो तुला मदत करू शकेल. म्हणजे यालाही गॅरंटी नाही की खरंच करेल की नाही, पण करू शकेल कदाचित. म्हणजे अतिशय कमी शक्यता आहे मदत करण्याची, मदत करू शकण्याची. त्याच्यानंतर दुसरं वाक्य पहा, यू कुड गेट प्रमोशन विदिन अ इयर इफ द बॉस फेवर्स यू. आता जनरली एखाद्या
ऑफिसमध्ये जर असा नियम असेल की 3 वर्ष झाल्याशिवाय कोणालाही प्रमोशन मिळणार नाही, पण हे वाक्य काय म्हणतंय, जर तुला बॉसनं फेवर केलं तर कदाचित तुला 1 वर्षात सुद्धा प्रमोशन मिळू शकेल. ती शक्यता तर नाहीच, पण कदाचित बॉस खूपच फेवर करत असेल तर ते प्रमोशन 1 वर्षातही मिळू शकेल. म्हणजे ही तर अतिशय दुर्मिळ अशी शक्यता आहे 1 वर्षात प्रमोशन मिळण्याची, कारण नियमच 3 वर्षांना प्रमोशनचा आहे. पण इथे असं म्हटलंय की 1 वर्षात प्रमोशन मिळू शकेल बॉसनं फेवर केलं तर. म्हणजे बॉस तर फेवर करणारच नाही आणि प्रमोशन मिळणार नाही हे तिथं आहे, पण अतिशय वीक अशी पॉसिबिलिटी, रेअर केस अशी सांगितलेली आहे. नंबर 3 पहा वाक्य, द डिस्टन्स इज लॉंग. अंतर खूप आहे. द डिस्टन्स इज लॉंग, यू कुड कॅच द ट्रेन इफ यू वॉक फास्ट. आता समजा स्टेशनवर जायचंय, कोणतंच वाहन भेटत नाहीये आणि अंतर तर लांब आहे आणि टाइम कमी आहे. टाइम इज लेस, डिस्टन्स इज लॉंग. आता गाडीची ती वेळ आता जवळ येऊन ठेपलेली आहे, तर म्हणणार काय म्हणतो, यू कुड कॅच द ट्रेन इफ यू वॉक फास्ट. जर तू फास्ट वॉकिंग केलं तर तुला ट्रेन मिळू शकेल. डिस्टन्स जास्त आहे, टाइम कमी आहे, पण फास्ट चाल मिळू शकेल ट्रेन. म्हणजे मिळणार नाही याची गॅरंटी आहे, पण कदाचित फास्ट चालला तर मिळू शकेल, ट्रेन लेट असली तर मिळू शकेल. तर शकेल अतिशय वीक पॉसिबिलिटी आहे, सर्वात वीक पॉसिबिलिटी आहे. तर सर्वात वीक अशी पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी कुडचा वापर वाक्यामध्ये केला जातो. ठीक आहे. तर कुड पोलाइट रिक्वेस्ट, पास्ट ॲबिलिटी आणि एक्स्ट्रीमली वीक अशी पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी वापरली जाते.